नमस्कार मित्रांनो. मकर राशीकरता गेले 5-6 महिने काही ठीक चाललेले नाही आहेत. खास करून वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये किंवा जर का तुम्ही रिलेशनशिपच्या बाबतीत बघत असाल, तर गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे चालत नाही आणि त्याचा जो परिणाम आहे तो तुमच्या मानसिक स्वास्थ्यावरती बऱ्याच प्रमाणात दिसून येत होता. जरी गुरु तुमच्यासाठी चांगला होता, तरीसुद्धा रिलेशनशिपची गोष्ट होती ती काही ठीक चाललेली नव्हती. अर्थात जूनमध्ये गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याच प्रमाणात बदलणार आहेत आणि खास करून मेमध्ये सुद्धा मोठे जे 2 ग्रह आहेत, तसं पाहायचं तर 3 ग्रह राहू, केतू आणि गुरु हे तिन्ही ग्रह यांनी राशी परिवर्तन केलेलं आहे आणि त्याचे जे प्रभाव आहेत हे जूनपासून तुम्हाला मिळायला सुरुवात होईलच. तर अर्थातच बाकीचे जे ग्रह आहेत त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत हे संपूर्णपणे तुमच्या आरोग्यावरती, तुमच्या दैनंदिन जीवनावरती किंवा तुमच्या संपूर्ण आयुष्यावरती कशा प्रकारे होतील, त्या संदर्भात कोणती काळजी घ्यायला हवी, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी, जो की तुमच्या 3य स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. राशीचा जो षष्ठेश आहे बुध, हा षष्ठ स्थानामध्ये बऱ्याच कालावधीसाठी राहणार आहे. अर्थात तो 5व्या, 6व्या आणि 7व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे राशीचा जो अष्टमेश आहे रवी, जो की पंचमातून अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे दिनांक 17 तारखेनंतर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राशीच्या अष्टम स्थानामध्ये मंगळ हा 7 तारखेनंतर घेणार आहे. तर साधारणतः ह्या महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आहे तुमचं आरोग्य. मग ते मानसिकसुद्धा आहे आणि शारीरिकसुद्धा आहे. म्हणजेच मानसिक ताणतणाव हे होणार आहेत. मानसिक ताणतणावाखाली तुम्ही जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असणार आहे. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. आणि या महिन्यामध्ये थोडंसं धावपळ तुमची जास्त होईल आणि त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरती किंवा शरीर स्वास्थ्यावरती होऊ शकेल. या संदर्भात सुद्धा थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. दगदग थोडीशी वाढल्यासारखी वाटेल, तर या संदर्भात थोडीशी काळजी घ्या. गोष्टी टोकाच्या होणार नाहीत याकडे लक्ष द्या. अर्थात गोष्टी टोकाच्या होणार सुद्धा नाहीत, परंतु तुम्ही त्याचा फार मोठा स्ट्रेस घेऊ नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक स्थैर्य. आर्थिक स्थैर्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो धनेश आहे शनी, जो की तुमच्या 3य स्थानामध्ये भ्रमण करतोय. राशीच्या 2य स्थानामध्ये राहू जो ग्रह आहे तो आलेला आहे दिनांक 19 मे नंतर. त्याचप्रमाणे राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह, ज्याला आपण राजयोगकारक ग्रह म्हणतो, शुक्र, हा शुक्र ग्रह तुमच्या 4th स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि राशीच्या 5म स्थानामध्ये भ्रमण करणारा जो रवी आहे हा 16-17 तारखेनंतर म्हणजे 16-17 जून नंतर तुमच्या 6th स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीच्या अष्टम स्थानामध्ये मंगळ जो आहे ग्रह तो भ्रमण करतोय आणि अष्टमेश जो आहे तो साधारणतः 5म आणि 6th स्थानामध्ये भ्रमण करणारा. राशीचा जो लाभेश आहे मंगळ, हा साधारण 7मातून अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार. तर एकंदरीत या सर्व ग्रहांचं एकंदरीत जर का विचार करायचा झाला तर या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक स्तराच्या बाबतीत काहीही काळजी करू नका. आर्थिक स्तर म्हणजे जे काय तुमचं इन्कम आहे त्या संदर्भातल्या गोष्टी समाधानकारक राहतील. फक्त इथे एक गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. हा जो राहू तुमच्या 2य स्थानामध्ये आलेला आहे आणि येणाऱ्या जवळजवळ 18 महिन्यापर्यंत तुमच्या 2य स्थानामध्येच असणार आहे. इथे 2 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं राहील. पहिली गोष्ट म्हणजे खर्च. तुम्ही केलेले खर्च हे योग्य रीतीने होत आहेत का, किंवा जी इन्व्हेस्टमेंट आहे ती योग्य रीतीने होते का, किंवा तुमचे जे खर्च आहेत हे अनाठायी होत नाहीत ना, वायफळ होत नाहीत ना, तर याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. अर्थात पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे, पैशाचं गणित कसं असावं हे तुम्हाला चांगलं आणि उत्तम कळतं. तरीसुद्धा 2यात असणारा राहू आहे हा थोडासा मिसगाईड करू शकतो. या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर या महिन्यामध्ये गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील. तुम्हाला चांगले लाभ मिळतील. शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा काही चांगले लाभ तुम्हाला या महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. त्या संदर्भात काळजी करू नका. म्हणजे या महिन्याचं जे आर्थिक स्थैर्य आहे हे साधारणतः तुमच्या अपेक्षेच्या आसपासच राहील. यानंतर गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्थेश आहे मंगळ, हा मंगळ ग्रह तुमच्या 7म स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि 7 तारखेनंतर अष्टमात भ्रमण करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राशीचा जो राजयोगकारक ग्रह आहे शुक्र, हा तुमच्या 4th स्थानामध्येच भ्रमण करणार आहे. ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आहे. खास करून घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर जे तुमचं इंटरॅक्शन असेल ते अतिशय उत्तम राहील. काही काळजी करू नका. आणि नवीन घर घेणं, नवीन घरात प्रत्यक्ष राहायला जाणं, अशा प्रकारचे काही सुखद अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित मिळणार आहेत. याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं करायचे असतील, नवीन वास्तू घेणं, असलेली वास्तू विकणं, वास्तूमध्ये रिनोव्हेट करणं, अशा प्रकारची कामंसुद्धा तुमची मार्गी लागू शकतील. तर एकंदरीत गृहसौख्याबद्दल हा संपूर्ण महिना तुम्हाला अतिशय उत्तम असणार आहे. तुम्ही घरामध्ये नवीन काही चीज वस्तू घेऊ शकाल आणि घरातलं वातावरण हे अतिशय हॅपी गो लकी ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचं असणार आहे. याचप्रमाणे लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, हा तुमच्या 4th स्थानामध्ये भ्रमण करतो आहे.
आणि राशीच्या पंचमात असणारा जो रवी आहे हा 17 तारखेने तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. जो बुध आहे हा सुद्धा तुमच्या षष्ठात जाणार आहे. एकंदरीतच जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. वैवाहिक जीवन फार महत्त्वाचं आहे. गेल्या 5-6 महिन्यापासून तुम्ही वैवाहिक जीवनाचे खटके बऱ्याच प्रमाणात पाहत आहात किंवा अनुभवत आहात. आणि कधी कधी असं तुम्हाला वाटलं पण असेल की थोडंसं वैवाहिक जीवन थोडंसं टोकाचं जात आहे का, तर अशा प्रकारचे काही थोडेसे शंकासुद्धा तुमच्या मनात आलेल्या असेल. काळजी करू नका. या संपूर्ण महिन्यामध्ये गोष्टी ज्या आहेत या बऱ्याच प्रमाणात रुळावर येणार आहेत. फक्त या महिन्याच्या सुरुवातीचा जो आठवडा आहे त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्यानंतर गोष्टी बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होतील. जर का तुम्ही विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुद्धा अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. काळजी करू नका. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो कर्मेश आहे मंगळ हा तुमच्या परत सप्तमातून अष्टम स्थानात भ्रमण करणार. काळजी करू नका. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचं वातावरण तुम्हाला पोषक अशाच प्रकारचं असणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. गेल्या साधारण 4-5 महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणचे सहकर्मी काही ठीक तुमच्याशी वागत नव्हते. वरिष्ठांबरोबर सुद्धा वरच्यावर थोडेसे खटके उडत होते. ते सगळे आता थांबणार आहे. त्याच्यामुळे त्या संदर्भात काही फारसा स्ट्रेस घेऊ नका. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे, मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावना तिथून कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. थोडंसं ग्रहयोग आहे त्या संदर्भातली सुद्धा चर्चा करू. जसं की दिनांक 9 तारखेला शनी नेपच्यून जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, त्याच्याबरोबर तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करणारा जो बुध आहे हा केंद्रीय कर्ण आहे. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. खास करून मानसिक आरोग्याकडे स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन या दरम्यान थोडंसं जास्त जाणवेल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा चुकीचे निर्णय या दरम्यान घेऊ नका. खास करून कागदोपत्री व्यवहार. त्यानंतर दिनांक 15 तारखेला मंगळ आणि हर्षलचा केंद्रीय करणार आहे. पंचमात भ्रमण करणारा जो हर्षल आहे हा तुमच्या अष्टमात भ्रमण करणाऱ्या मंगळाबरोबर केंद्रीय करेल. लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारे शारीरिक दुखापतीचे काही प्रसंग या दरम्यान येऊ शकतील. थोडंसं अलर्ट राहा. याचप्रमाणे दिनांक 23 तारखेला नेपच्यून आणि रवीचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय आणि जो रवी तुमच्या षष्ठात भ्रमण करेल, दोघांचा केंद्रयोग जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील. तुमच्या विरोधात काही कागाळ्या केलं जाणं किंवा ज्याला आपण ऑफिस पॉलिटिक्स म्हणतो अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान येऊ शकतील. थोडंसं अलर्ट राहा. आरोग्याच्या संदर्भामध्ये सुद्धा अशा प्रकारचे काही त्रास होतील की त्याचं रिझनिंग लवकर समजणार नाही. अलर्ट राहा. कुठल्याही गोष्टी फक्त आणि फक्त तुम्हाला वाटतात किंवा कॉन्फिडन्सच्या जोरावरती करू नका. याचप्रमाणे दिनांक 24 तारखेला रवी आणि गुरुची युती होणार. अर्थात ही जी युती आहे ती तशी बघितली तर ती या महिन्यातली सगळ्यात शुभफलदायी अशी युती आहे. परंतु तुमच्या षष्ठ स्थानामध्ये होणार आहे आणि दोन्ही जे ग्रह आहेत रवी आणि गुरु हे तुमच्या राशीला अशुभफलदायी आहेत. त्यामुळे याचे दोन्ही म्हणजे चांगले आणि थोडेसे वाईट असे किंवा अशुभ परिणाम सुद्धा मिळतील. चांगले या अर्थाने की ज्या ठिकाणी काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. याचप्रमाणे सॅलरी हाईक मिळणं किंवा तुमच्यासाठी काही चांगल्या कामाची तरतूद केली जाणं अशा प्रकारच्या सुद्धा काही गोष्टी घडून येतील. वाईट गोष्ट ही आहे की थोडंसं आरोग्याच्या संदर्भातले त्रास या दरम्यान आणखीन थोडंसं डोकं वर करू शकतील. काळजी घ्या. या दरम्यान जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला शनी नेपच्यून जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय त्याचा त्रिकोण योग सप्तमात भ्रमण करणाऱ्या बुधाबरोबर होणार आहे. उत्तम अशा प्रकारचा हा योग राहील. खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय स्मूथ राहतील, अतिशय सुंदर राहतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे प्रलंबित कालासाठी ज्या गोष्टी तुमच्या थांबलेल्या आहेत कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भात खास करून त्यासुद्धा या दरम्यान मार्गी लागू शकतील. आणि एक वेगळं वातावरण, एक चांगलं वातावरण किंवा तुमचा जो कॉन्फिडन्स आहे हा या दरम्यान अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येईल. याचप्रमाणे या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती 11 तारखेला आणि जी अमावस्या आहे ती 25 तारखेला आहे. म्हणजे या महिन्याच्या 11 आणि 25 तारखेला कुठल्याही प्रकारचे असे निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा वादविवाद यापासून लांब राहणं अतिशय आवश्यक राहील. तर मित्रांनो, हे होतं मकर राशीचं जून 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.